नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आम्हाला आज दुसरा दिवस आहे उज्जैनला. आणि मी ना कालच शूट करणार होती, पण काल आम्ही लोक महाकाळेश्वर आणि कालभैरवला जाऊन आलो. पण तिथे जरा पण शूट करता आलं नाही, कारण की माझा फोनची जी चार्जिंग होती ती खूप कमी होती, 40% होते. मला वाटलं चालेल तोपर्यंत, पण नंतरला 5%वर आली. मग मी बोली फोटो काढू की व्हिडिओज काढू, आणि तिथे फोन नेणं पण अलाउड नव्हतं, फोटोज वगैरे एवढं काढणं. काय काय ठिकाणी होतं, भरपूर लोकांनी फोन आणलेले, पण नंतरला आम्ही व्हिडिओ नाही एवढ्या काढल्या, फोटोज काढले. पण आता आम्ही लोक आता जाणार आहे आज सकाळी 9 वाजता ओंकारेश्वरला. आणि आता वाजले 2 चाललं भस्म आरतीसाठी. आम्ही तिकीट्स नाही काढल्यात आधी, पण म्हणजे टी व्हीवर दिसेल असं बोलल्यात, पण म्हणून आम्ही लोक आधीच चाललो आहे. आणि थोडंसं अजून बघू. पण काल काल पण दर्शन खूप छान झालं, काय घाई वगैरे नाही. सगळे मंदिर जेवढे होतं तेवढे आम्ही लोकांनी फिरलो, आणि मम्मीलासुद्धा खूप छान वाटलं. आणि तिकडेच आम्ही लोकांनी नाश्ता वगैरे केला. आणि मी प्लेनमधून म्हणजे आम्ही लोक आलो ना तेव्हाच व्हिडिओ सुरू करणार होती करायला, पण प्लेनमधून आलो नंतर आम्ही लोक ऑटो वगैरे रूम्स वगैरेसाठी थोडं बघत होतो. आणि रूम भेटली, पण आम्हाला ती रूम आवडली नाही, म्हणजे एवढीशी रूम होती हे ते. म्हणजे रूमसाठी खूप फिरलो, आमचं कधीच झालं असतं आवरून, पण रूमसाठी एवढं फिरलो. मग शेवटी म्हटलं जी आता रूम भेटली आहे त्यामध्ये राहूया. मग ही रूममध्ये आम्ही फिक्स केलं. आधी सुरुवातीला आम्ही हीच रूम बघितलेली, आणि नंतरला आम्ही फिरलो 4-5 रूम बघितल्या. पण कारण की हे ना मंदिराच्या जवळचं आम्ही लोकांनी रूम घेतल्या, म्हणजे ऑटोसाठी जास्त खर्च न होणार, किंवा आम्ही लोक लगेच जाऊ शकतो म्हणून. पण रूम एवढा खास नव्हता, तरी पण मम्मी बोलली की घेऊन टाका आता एवढं, कारण की थकले लोक. मग हीच रूम आम्ही लोकांनी घेतली नाही. आता आम्ही लोक चाललो आहे भस्म आरतीसाठी. आणि तिकडनं झाल्याच्या नंतर नाश्ता वगैरे करू, आणि मग तिकडनंच आम्ही ओंकारेश्वरसाठी बसची तिकीट काढली आहे. तर तिकडनंच आम्ही लोकांनी ओंकारेश्वर जाणार आहे आज, म्हणजे 9 वाजताची आमची बस आहे. पण आज मी प्रयत्न करेन जेवढं मला दाखवता येईल. माहीत नाही भस्म आरतीला फोन यूज करून देतात की नाही, पण भस्म आरती आणि ओंकारेश्वरचं जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवेन. कारण की पहिला दिवस तर आम्ही एवढं फिरलो, पण काय मी शूटच नाही केलं. थोडं क्लिप्स केले ते मी टाकीन मध्ये दाखवेन, म्हणजे याच्यानंतर थोडेसे त्याचे क्लिप्स जे मी काय शूट केले ते दाखवेन. पण जास्त काय म्हणजे मला जसं करायचं होतं तसं करता नाही आलं. आणि आता आम्ही निघालो आहे फायनली. 2:10 झालेत काहीतरी. हां समोरून जाऊ, पण समोरून कसं जायचं? हां नाही मम्मी ते आम्हाला नक्की माहीतच नाही लाईन कुठून आहे काय आहे. आणि आम्ही विचारतो तर नीट सांगत नाही ते लोक काय. जे लोकांनी म्हणजे आधी ऑफलाईन बुकिंग केलेली किंवा ऑनलाईन केलेली त्या लोकांना आतमध्ये जाऊन देतात. आणि 3:30 वाजल्याने आम्ही लोक अजून पण असंच इकडे तिकडे कधी नक्की म्हणजे कुठून जायला देतील वगैरे काय ते बघतो. पण लोक नीट काय सांगतच नाही. मी आता एकाला विचारलं कसं काय म्हणजे भेटेल, तर तो बोलला की 4:20ला नाही, मी नाही पिणार. 4:20ला चालू होईल आणि 4 वाजता आरती चालू होईल, पण 4:20ला त्या लोक आतमध्ये जायला देतात जनरलमध्ये. आणि तिथे वाटतं थांबायला नाही देत, असं वॉकिंग करूनच चालायचं आहे. बघूया आता भेटते की नाही भेटते मला माहीत नाही. पण आम्ही लोक तोपर्यंत आम्ही लोक चहा पितोय, तोपर्यंत आम्ही लोक आहे इथे उभे. आता लाईन अजून लागली नाही, कारण की ते लोक गर्दी होईल म्हणून लाईन लावायला देत नाहीत. पण ज्या लोकांनी ऑनलाईन किंवा कोणाची ओळख वगैरे ते लोक तर जातात. ते लोक जातात. भाई 10 रुपये का बोला, चप्पल स्लीपर निकाल दो, इधर ही आने का इधर से रहेगा आपका. आम्ही उगाच खाली फुकट असं वाटतं आम्ही लोक लवकर उठून आलो 2 वाजता, कारण की इथे लाईन सुरू जी होते ती काहीतरी 3-3:30 वाजता लाईन लागते. तर आता फक्त आम्ही लोक बसायला नशीब जागा भेटली आहे, आणि लोक बसून आहे. आमच्यासाठी खूप सारी लोक ज्या लोकांनी तिकीट वगैरे नाही काढले ते लोक पण बसून आहेत. मग जेव्हा जायला देतील तेव्हा जाऊ. पण 4:15 4:20 असं ह्या तर टाइमने जायला देतील. पर वो लाइन कौन सी होती है फिर? कौन सी? वो जो आरती होती है वो कौन सी वो होती है? शयन आरती होती थी, 5 आरती होती है मंदिर में. अच्छा. भस्म आरती, नैवेद्य आरती, फिर भोग आरती होती है, शाम को संध्या आरती, फिर शयन आरती. अरे बाप, हाँ भरपूर आरती होती.
5 आरती होती मंदिर। तिथूनच पाठवलं हा मग शाणा. शाना काय शाना आणि फायनली लाईन सुरू झालेली आहे बरोबर 4 वाजता आणि आम्ही लोक धावतोय आता. सर्व लोक इकडे मागे बघू हे सगळे मला दर्शन जे स्वतः चल लवकर भेटली पाहिजे फक्त बघायला. बस मारती की लाईन आहे ना. चल चल जल्दी जल्दी दो जैसा चलो फटाफट। फायनली भस्म आरती सुरू झालेली आहे आता. हात पकड इकडे. आणि झालेलं आहे दर्शन. फक्त म्हणजे 6 बजे आम्ही लोक परत लाईनमध्ये आलेलो आहे कारण की एकदा लाईन संपली की मग झालं संपलं मग परत लाईनमध्ये यायचं. आम्ही लोक परत एकदा आलेलो आहे बघायला पूर्ण आरती. अर्धी बघते. इथे टी व्हीवर बघते. इथे कुठे बसायला नाही ते आम्ही लोक इथेच बसून बघितली असते पण इथे कुठे बसायला नाही. तर आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. दर्शन खूप खूप छान झालं. आम्हाला पूर्ण भस्म आरती बघायला भेटली. आणि आता आम्ही लोक चप्पल आणायला चाललो आहे आमची. आणि आमचं दर्शन खूप चांगलं झालेलं आहे. आणि आम्ही लोक आता रूमवर झालो कारण की आमची बस आहे 9ची ओंकारेश्वरसाठी. सो तर आम्ही लोक फटाफट रूमवर चाललो. आणि अजून काय खाल्लं पण नाही. बस निघून जाईल म्हणून आम्ही लोक फटाफट चालतोय. आणि आता आम्ही लोक रूमवर आलेलो आहे नाश्ता वगैरे करून. आणि आता आमची बस आहे पण आम्ही लोकांना खूप झोप आली तरी पण आम्ही बसचे पैसे दिलेत मग आम्हाला जावं लागेल. मग आमचं आता चेकआउट आहे तसं पण 9 वाजता. तर आम्ही लोक आता तिकडे ओंकारेश्वरला जाणार आणि मग उद्या संध्याकाळची आमची ट्रेन आहे. चला जाऊया ओंकारेश्वरला. एवढं चालल्याच्या नंतर ही आहे बस आपली. फायनली आमची बस आलेली आहे. मी डायरेक्ट हॉटेलमध्ये गेल्यावर परत ब्लॉगिंग स्टार्ट करेन. खूप थकलो आम्ही लोक कारण की सकाळी 2 वाजता उठलेलो. तेव्हापासून जागेच आहे. आता डायरेक्ट रूम वगैरे मध्ये पोचल्यावर ओंकारेश्वरला पोचल्यावर ब्लॉगिंग स्टार्ट करेन.